महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळापासून शहरांची आणि जिल्ह्यांची नावं बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव झालं। आता त्यानंतर ठाण्याच्या राजकारणातला संवेदनशील परिसर असलेल्या मुंब्र्यावरून नवं राजकीय रणकंदन सुरू झालंय। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। ये कोई किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है। मुंब्रा देवी में हिंदुओं की ताकत बढ़नी ही चाहिए। मुंब्रा की मुंब्रा देवी? नितेश राणेंच्या एका वक्तव्यानं ठाण्यापासून मुंबईपर्यंत राजकीय वातावरण तापलं। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी मुंब्र्याला मुंब्रा देवी संबोधण्याचं आवाहन करत थेट राजकीय आणि धार्मिक अस्मितेचा मुद्दा पुढे आणला। केवळ एवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी थेट पाकिस्तानचा उल्लेख करत डिवचण्याचं काम केलं। ये देश एक हिंदू राष्ट्र में है। ये कोई किसी के अब्बा का पाकिस्तान नहीं है। जब आपको कोई भी डराने की कोशिश करेगा, 1 घंटे में आपका ये नितेश राणे भाई आपके मुंब्रा देवी में नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे वादाला आणखी धार चढली आणि मग विरोधकही मैदानात उतरले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी धार्मिक भावना भडकवून जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचं राजकारण सुरू असल्याचा आरोप केला। धार्मिक भावना भडकवायच्या, मतं घ्यायचे आणि मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची। मुंब्र्याचा मुंबई करा, याचा हे करा, त्याचा ते करा। गुजरातमध्ये अहमदाबाद आहे ना, तिथे अजूनही अहमदाबाद बदलला काय? तिथे नाही बोलायला जा ना, जरा तिकडे आंदोलन करा म्हणा जरा जाऊन। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवारांनीही राणेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्ला चढवला। तुम्ही मंत्री आहात, त्या विभागामध्ये अनेक लोकांना अडचण, मच्छीमारांना पेट्रोल महागात घ्यावं लागतंय, त्याच्याबद्दल एखादा शब्द तिथं तुम्ही बोललात, डोकं लावून तिथं बोलतात का? वरून आदेश आला की मग ते स्टेटमेंट देतात, हेही तिथं सांगता येणार नाही। जसे आपण कपडे बदलतो तसे त्यांनी तिथं पक्ष बदलल्यामुळे, भूमिका बदलण्यामुळे त्यांच्या भूमिकेवर किती आपण विश्वास ठेवायचा। आणि संजय राऊतांनी तर आपल्या खास शैलीत राणेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवत टोला लगावला। कावड़ यात्रा को नितेश राणे लेके जा रहे हैं क्या? खुद कावड़ लेके जा रहे हैं, माँ बाप को बिठाकर। श्रावण बाढ़ लेके गया था ना। अरे भाई, ये इडियट लोग हैं सब। राहुल गांधी ने एकदम परफेक्ट शब्द का इस्तेमाल किया है। ये देश में अंधभक्त भी बनाए हैं और इडियट भी बनाए हैं। विरोधक एकवटले, पण सत्ताधारी गोटातही प्रत्येकाचा सूर सारखा नाही। राणेंच्या वक्तव्यावरून विरोधकांनी घेरल्यानंतर भाजपमधील सहकाऱ्यांनी विरोधकांनाच प्रतिप्रश्न केले, तर सत्तेतील मित्रपक्षांनी सावध भूमिका घेतली। अहमदाबादच्या विषयामध्ये तिकडच्या सरकारने भूमिका अगोदर घेतलेलीच आहे, ती भूमिका मांडली आहे। त्या भूमिकेशी सकारात्मकच निर्णय केलेले आहेत। मुद्दा मुंब्रा देवी असा करण्याची मागणी नितेश राणेंची असेल तर वडेट्टीवारांचा विरोध का? आणि विरोध करायचा असेल तर कोणासाठी? आणि विरोधामागची वडेट्टीवारांची भूमिका ही लांगुल चालण्याची आहे का, याचं उत्तर त्यांनी द्यावं। मला मुंबा देवी आणि मुंबई याचा इतिहास माहिती आहे, तर मुंब्रामध्ये काय त्याचा इतिहास आहे मला काही कल्पना नाही। आणि असं काही आहे ही बातमी सुद्धा माझ्या वाचनात अजून काही आलेली नाही। म्हणजेच एका बाजूला हिंदुत्वाचा आक्रमक नारा आणि दुसऱ्या बाजूला विकासाचा सवाल आणि तिसरीकडे विरोधकांकडून ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा आरोप। मुंब्र्याचं नाव बदलण्याची मागणी प्रत्यक्षात किती पुढे जाते हा वेगळा प्रश्न, पण या मागणीमुळे एक राजकीय नॅरेटिव्ह नक्कीच तयार होत आहे। कारण निवडणुकीच्या राजकारणात नाव हे निमित्त असू शकतं, पण लक्ष मतांचंही असू शकतं। ठाण्याहून अक्षय भाटकर आणि हितेश पांचाळचा ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।